अरे बस ना. बघू शकता शिवगोरक्षनाथ मठ आणि आपला बाबू दादा आणि शेठ आपली गाडी फास्ट आली आहे. आम्ही आलो नाही तर चालू आपण मठामध्ये आता पहिल्यांदा. गेट तर उघडा ना, आतमध्ये उघडा आहे ना. चलो बाबू दादा शेट चालू पुढे आणि मी पहिल्यांदाच आले मठावरती. बघूया उघडा आहे की ना माहिती नाही. कसे तर बघू शकता मित्रांनो, आतमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती आहे, सोबतच दत्तमा आणि इथे संत तुकाराम महाराजांची मूर्ती आहे, श्री दत्तात्रय आणि ते पछुआ. काय झालं? बाबांच्या पायाने पडला. कथा संग्रह कथा नेमून ठेवायची.
हे गोष्टी आहेत सगळ्या. लहान मुलांना शाळेत असेल ना त्यांना वाचायला द्या. हो. साधे ध्रुव बाळांपासून लहान चला, येतो आता. चला येतो. बरं वाटतंय ना. ये चला आता मग. काय मग? मंदिरामध्ये श्री गोरक्षनाथ आहेत, सोबतच श्री नवनाथ स्वरूप दर्शन, सर्व नाथबाबांचे दर्शन आहेत इथे. बस. हा दीपस्तंभ आहे मित्रांनो. आलं बच्चा. ओम नमो आदेश. चल बाबू दादा. हाय चल मी येतो. चल बाबू दादा वाट बघतोय. शेत चालले. तर आता आम्ही निघालो इथून दर्शन घेऊन. तर आता जातो आम्ही पाषाणाला मंदिरामध्ये. तिकडचं पण तुम्हाला दाखवेल मी. आता दुसरीकडे जायचं आहे. दौरा क्रमांक 2. जायचं बाबा आपण. इकडे बघ. आता कुठे जायचं? दुसरीकडे बाप्पा करायला जायचं ना. काय पाहिजे? बाबा आहे ना. मित्रांनो चालू पाषाणाला आणि व्ह्यू बघा रोडला. तिकडे एक सर्वे साईड चालू आहे. आपल्या विलेज एरियामध्ये पण. आणि ही वनलक्ष्मीची उद्यान आहे. वनलक्ष्मी का आगे? ही वनलक्ष्मी एरिया. ही वनलक्ष्मी एरिया. म्हणजे जंगल एरिया होता ना, त्याला वनलक्ष्मी बोलायचं. हो आपण गोल गोल फिरलो. आता आम्हाला पाषाणाला गावामध्ये एंट्री मारलेली आहे. फक्त तर मित्रांनो हा एक गावातला रस्ता. पाषाणा गावामधून आलो आम्ही. आणि गावाचा रस्ता बघू शकता मित्रांनो. सोबतच व्ह्यू पुणे. दुपारचे 11:30 झालेत. मी बाबूदादाने शेट आलोय. काय आता चांगला टाकट रस्ता आहे. हां चला. श्री क्षेत्र पाषाणे पांडवकालीन शिव मंदिर. मित्रांनो आपण पोहोचलेलो श्री क्षेत्र पाषाणे पांडवकालीन शिव मंदिर. आणि एंट्री मारलेली आहे आपण. ते शाळा पण आहे. रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पाषाणे. शाळेतलं सर्व हा शाळा. आणि हा आहे मंदिर. हा कोणतं मंदिर आहे शेठ? शिव मंदिर. हाच मंदिर आहे बघा मंदिर. तिथे आपण आलोय. बघू शकता किती मस्त कलर वगैरे मारलाय. बाबूदादा आणि शेठ चालत पुढे. आणि आता जस्ट पोचलोच आम्ही. शाळा पण आहे समोर बघा. पोरं वगैरे आहेत ना. बाबूदादा चाललं एंट्री मारायला.
रस्ता बंद आहे. मंदिर साफसफाई चालू आहे शायद. आपलं कपडे भिजेल आता. तर बाबू दादा चाललाय. चप्पल वगैरे सगळे काढलेत. आपण मारतो मंदिरामध्ये एंट्री. बघू शकता मित्रांनो, मंदिर पूर्ण धुवून स्वच्छ केलं ताईंनी त्या. आणि आम्ही आलोय. बघा नंदी. बाबू दादा आणि शेठ दर्शन घेतात. काय केलं बाबू दादा? ओम नमः शिवाय. भिजलं. हा इकडे पण कर. नंदीकडे कर. तर दर्शन वगैरे झालं आपलं फायनली घेऊन. आणि बाबू दादा चालले बाहेर. इथे बसायला वगैरे व्यवस्था खूप छान आहे, बघू शकता. इथे पण आहे. आणि मंदिर पूर्ण ओपन आहे. मी व्ह्यू बघू शकता. आणि तिथे पाठीमागे तळ आहे. तिथेच छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. झूम करून नाही एवढं व्यवस्थित आहेत. तिथे जाऊन दाखवते मी तुम्हाला. काय तुम्ही कुठल्या इथलेच आहेत? हो का? रोजचं तुम्ही काम करता काय? नाही नाहीतर कोणी पण येऊन करून जातो का? ठीक आहे, चालेल. तर हे बघा ताई आलं आज मंदिर स्वच्छ करायला. प्रत्येकाच्या श्रद्धेवरती कोणी येतं. आपण पण करू शकतो असं नाही आहे. ज्याला वेळ असेल त्यांनी धार्मिक कार्यासाठी वेळ देणं गरजेचंच आहे मित्रांनो. आणि हे बघा इथे लहान मुलांची कबड्डी ग्राउंड आहे. कबड्डी खेळतात. पोरांचं कबड्डीचं ग्राउंड. छोटी छोटी मुलं आहेत. बाबू दादा जातो का कबड्डी खेळायला? जातो? जा रे. नको कपडे मागले. मग कबड्डी खेळायला गेलो कपडे मागतात. आता चाललो आपण तळ्याकडे. आपण गाडी नाही घ्यायचं, पायी पायी जायचे. तर चाललो आपण तळ्याकडे. बघूया. हा घरी जाऊ. थांब. शेट आणि बाबू दादा पुढे चाललंय. बोरीचं झाड मित्रांनो. बोरं नाही आले अजून. बोरांचं सीझन नाही आहे. सीझन आहे पण याला नाही बोरं. हे बघा तुम्हाला दाखवले ना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. बघू शकता. महाराज घोड्यावर कोण बसले? महाराज बसले घोड्यावर. हा फुलं. हा कमळाची फुलं आहेत मित्रांनो. बघा त्यामध्ये किती छान आहेत.
आपण जाऊया पहिले महाराजांचं दर्शन घ्यायला. हा पहिले आपण इकडे चप्पल बाहेरच काढू. चप्पल काढायची इथं. चला आम्ही चप्पल वगैरे सगळे बाहेरच काढले आणि चाललोय दर्शन घ्यायला. हे बघा कमळाची फुलं मित्रांनो किती आलेत बघा. आणि आता बाबू दादा शेट पुढेच आहेत आणि मी पाठीमागे व्हिडिओ काढते त्याच्यामुळे थोडी पाठी आहे. त्यांच्या मागोमागच चाललो आम्ही. पूल बाबू दादा नाचतो. आणि हे बघा लाइटिंगसाठी इथे सोलर पॅनल ठेवलेत. लाईटीची व्यवस्था पण खूप छान आहे. आणि आलो आता महाराजांच्या मूर्तीजवळच. आतमध्ये नाही जायचं बाबू दादा, इथूनच बाप्पा करायला लागेल. छत्रपती शिवाजी महाराज की. अरे 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 महादेव. तो बघा बाबू दादा कसं चाललंय. आणि जाऊयात आपण पुढे. हे बघा महाराजांची मूर्ती संपूर्ण तळ्याच्या मधोमध्ये. हे बघा तळ्यात कमळाची फुले पण आहेत. थोडं गडूळ आहे तळा, स्वच्छ नाही आहे जास्त पण आहे, पाणी स्थिर आहे त्याच्यामुळे असंच असतं. आणि ही छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती मित्रांनो. महाराजांची मूर्ती आणि कीर्ती दोन्ही पण महानच आहेत. बघा व्ह्यू संपूर्ण तळ्याच्या मधोमध्ये महाराजांची मूर्ती खूप छान आहे, बघण्यासारखी आहे. आता आम्ही उन्हाचे आलोत पण संध्याकाळी फिरण्यासाठी किंवा बाहेर याचं चेंज वॉक म्हणून खूप छान आहे. पाषाणी गावात आहे आम्ही आणि आता पाषाणी गावामध्ये तरच आलोय. तर मित्रांनो आहे महाराजांचा पुतळा पाठीमागे मूर्ती. आणि आता तळ्याचा एक राऊंड मारू आपण. हा बोल बाबू. हा चल गोल गोल फिरू चल. आणि बघा महाराजांची मूर्ती आणि तळ्याच्या मधोमध्ये खूप छान आहे. आणि आता आपण एक राऊंड मारूयात बाबूदादाच्या सोबत. मला ना उडी मारता नाही येत. हां असं चल लांब धाव दे तुझं. तर हे बघा मूर्ती मित्रांनो स्टेबल आहे. मित्रांनो हे बघा संपूर्ण तळ्याच्या मधोमध शेताला आपल्या ऑर्डर वाजवायला यावर्षी तर देवी विसर्जनला आलेलं आहे. नवरात्रमध्ये त्यांनी बघितलेलं तर त्यांना लोकेशन खूप छान वाटलेलं, आवडलं, बोलले तुला एक दिवशी घेऊन जाईल. आज त्यांना वेळ होता त्याच्यामुळे आम्हाला दोघांना पण बाबूदादा आणि मला घेऊन आले ते. आणि हे बघा कमळाचं फूल आणि महाराजांची मूर्ती पण खूप छान वाटतं असं बाहेर यायला फॉर एक चेंज. आणि घरात बसण्यापेक्षा बाहेर थोडं जरा मोकळं पण वाटतं. जाताना एक कमळाचं फुल तरी घेऊन जायचंच नाही तिथून. आणि बाबूदादा आणि शेठ दोघे पण चालत कंटाळा वाटतं बाबूदादा. आपण उतरून घेतलं त्याला. हे बघा महाराजांची मूर्ती येऊन जाऊन लक्ष द्यायचं लागतं. काय आपण घ्यायची का फुलं घ्यायची आपण घ्यायचे चल घेऊया चल घ्यायची एक तरी घेऊ आपण बापाला आपल्या. नाही तर काय फुल तिकडनं जाऊ आपण एक फुल घेऊन. हो तिकडनं एक फुल घेऊन जाऊ आपण बापाला. तर दादाने पण घेतलं त्यांच्या गाडीवरती घेऊया आपण एक. गपरे आंघोळ नाही करायची तो गेला ना साईला जोडला माहिती आहे. काय बघा दादा मग तू मागशी नाही त्यावरती
मग हे बघा मित्रांनो पूर्ण राऊंड झाला आपलं म्हणून इथून थोडंसं बांधकाम राहिलं वाटतंय तिथून होऊन जाईल लवकरच. हे बघा मित्रांनो हवा पण छान सुटली आहे आणि हे बघा तशी एक्सरसाइजसाठी पण लावलेलं आहे सामान भरपूर वॉकिंग वगैरेसाठी. आणि बाबू दादा बघा बाबा पाणी आहे तिथे कमर जवळच आहे बाबू दादा तिथे कमर जवळच आहे हां बाबू दादा चालत आहे खात दिलो पाणी आणि खात वगैरे बाबा दादाला बघा कशी मजा आली मित्रांनो. बाबा तसं नाही त्याला उभा राहायचा असतो. आम्हाला उभा नाही राहत. चल तिकडे पुढे पुढे गोल गोल फिरव. पुढे चल गोल गोल फिरव. याला याला नीला ब्ल्यू वाला ब्ल्यू हे कातलं आहे बाबू दादा गोल फिरतो तो बघा बाबू तसा नाही आहे तो रॉंग चालवतोस ते. हे बघा मित्रांनो एक कमल भेटले आवडलेला. मज्जा का बाबू दादा चल बघतो. अरे तो पायाने फिरवायच्या हाताने नाही. इकडं बा अजून पुढे पण आहे. पप्पा गेला बा बाबा हलू 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 फटाके वाजवलेले तिथं. बघा मित्रांनो बाबू दादा हो स्टेबल राहायला लागेल नाही जमणार त्याला. त्याच्या बसाच्या खुर्चीवरती बाबू दादा हा असा ना वरती घे. ये कैसा व्यायाम आहे रे तुम दोनों का असं करतात का. बघा मित्रांनो संपूर्ण व्यायाम कसा केला त्यांनी. बस झाला. आणि हे बघा इथशी छत्रपती शिवाजी महाराज आपले आणि एक कमळाचं फूल. खूप छान व्ह्यू आहे आणि लोकेशन पण छान आहे. फक्त आपला टायमिंग छान नव्हतं. संध्याकाळी आलं असतं ना खूप छान वाटलं असतं. अजून मजा आली असती. संध्याकाळच्या वेळेस यायला पाहिजे होतं आपण इथे पण दुपारी आलोय. ऊन लागतंय एवढं पण नाही पण 12 वाजून गेलेत. आणि बघा फिरायला वगैरे बसायला खूप छान जागा आहे. नेरळमधले राजमाता जिजाऊ उद्यान जसं आहे तसंच आहे आपण तळा. पण या तळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. बघा हे वैशिष्ट्य आहे याचं. आणि आपण मंदिरात गेलो तर पांडवकालीन शिवमंदिर होता. इथूनच आपल्याला दिसलेला बरोबर ना. याच खिडकीतून आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मूर्ती कॅप्चर केलेली. बघा त्यामध्ये गवत आहे त्याच्यामुळे व्यवस्थित नाही दिसत. आणि इथे महाराजांचा पुतळा. तर मित्रांनो आजचा दिवस असाच भटकंतीचा आहे. आणि बाबू दादा बघा तिकडे पाठीमागे दिसेल माहीत नाही दाखवते मी तुम्हाला. पप्पा आणि बाबा बाबू दादा आणि पप्पा सॉरी बाबा नाही बाबू दादा आणि पप्पा दोघे पण आहेत. आणि व्ह्यू बस हो का. हे बघा मित्रांनो बिल्डिंग वगैरे पण आहेत सोबत झाडी आहे थोडंसं जंगल आहे निसर्गरम्य वातावरण. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक पुतळा किंवा मूर्ती म्हणू शकतो आपण. आणि सभोवती तळा आणि ते बसायला बाक वगैरे आहेत. मला एक्सरसाइज करायची असेल तर त्यांच्यासाठी पण इक्विपमेंट लावलेले आहेत इथे. आणि मी तळ्यातून एक कमल काढलंय तोडलंय. ॲक्च्युली मी काठीमध्ये काढलं त्याच्यामुळे पूर्ण नाही आलं थोडं चाललंय. आणि बघा फिश आहे तिथे बाबू दादा खेळतो त्यांच्यासोबत.
पाय टाकलं तर फिश पाव होऊन जाईल आपला इथलं इथं. हे बघ, हे बघ. अजिब fish आहे, अजिब fish. अजिब कुठे fish? दोघं बाप बेटे फिश बघतात. सगळं काही खूप छान आहे मित्रांनो. फक्त तळा थोडा अस्वच्छ आहे. साफ केला तर खूप छान होईल. बाबू दादा आतमध्ये उतरलेला पण त्याला बाहेर काढला परत. इन्फेक्शन नको स्किनला, कारण की घाण खूप आहे तळ्यामध्ये. काय होतं तू? पण ओव्हरऑल खूप छान आहे. आवडलं मला ठिकाण. तुम्हाला पण आवडेल. जर तुम्हाला असंच विजिट करायचं असेल तर विजिट करू शकता. आणि आपला बाबू दादा आणि शेट निघालेत बाहेर. आपण तिथेच चप्पल ठेवलं गेटवरती. आणि या मंदिरात आपण गेलो दर्शनाला. हा मंदिर तर मित्रांनो आज खूप छान वाटलं इकडे येऊन. पहिल्यांदाच म्हणजे पाषाणामध्ये तर मी कधी आले नाही. आपले एकदा दोनदा आले असेल. जस्ट कारणास्तव किंवा रिलेटिव्ह तर नाही येत आपलं कोण. आणि शेटच्या सोबत इथनं रस्त्यावरून जातोच आपण. पाषाणामधूनच रस्ता आहे जायला वांगणी मार्गे. त्यासाठी रस्त्यावरून येतो पण कधी गावात नाही एंट्री केली. पहिल्यांदाच आलं आणि खूप छान वाटलं येऊन इथे. फक्त आमचा टायमिंग चुकीचं आहे. दुपारच्या वेळेस आलं आपण. जर रात्री पण नाही म्हणता येईल, संध्याकाळी 4:30-5 वाजता खूप छान वाटेल तशी. थंड थंड. आता खूप गरम होत आहे. आणि बाबू दादा चाललंय. पप्पांनी घेतलंय. काय हे फुल का? फुल मला तिथून भेटला. तिथून तुला पाहिजे? तुला पाहिजे फुल? बाप्पाला ठेवायचा का? बाप्पाला ठेवून यायचा का आपण मंदिरात? मंदिरात बाप्पाला ठेवून यायचा? बाप्पा रडतो. तर मित्रांनो झालं आपली भटकंती. पाषाण्यावरती आलतो आपण. कशा प्रकारे आलो तो बाय रोडने तुम्हाला समजेलच व्हिडिओमध्ये. ज्यांना यायचं असेल ते येऊ शकतात. तर मित्रांनो आजचा ब्लॉग पण मी इथेच एंड करते, कारण की घरचं तर काम सगळ्यांना माहीतच असतं. डेली ब्लॉग बघता सगळे. तर आजचा भटकंतीचा ब्लॉग होता. आणि स्पेशली इथेच यायचं होतं, त्याच्यामुळे एवढंच लोकेशन आहे आपलं. बघू शकता. चाललो आहे. बाय बाय. आणि इथे पण मंदिर पुन्हा. आणि तिथे बाजूला एक मंदिर आहे. आणि शाळा बाहेर पडलं. सर्व विद्यार्थी वगैरे आहेत तिथे. आणि बाबा दादा शेड गाडीवरती बसलेत. गाडी आपल्यासाठी आले इकडे. चालले आता. गाडी आपली टर्न मारून येईल आणि मग निघू घरी जायला. खूप छान वाटलं. बघा मित्रांनो इथे वडाचं झाड पण आहे. एक संपूर्ण जागा. जायचं घरी? घरी नको मग कुठे जायचं? गाडीवर फिरायचे? पूलवरती जाऊ? फुलावरती गाडी नाही जात त्या. बाबा फिरायचे. चला बाय बाय.